म्हणजे हजबंड अँड वाईफ वर्किंग आहेत आणि त्यांना बजेट ठरवायचंय, पण मग ते ठरवता येत नाहीये बजेट. एक आमच्या रिअल इस्टेटच्या भाषेमध्ये एक फॉर्म्युला आहे, एक सिंपल नक्कीच. फॉर्म्युला आहे, जो की आम्ही म्हणतो 5-15-35. ओके. सो 5 म्हणजे तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या 5x तुमचं प्रॉपर्टी व्हॅल्यू असलेलं रेकमेंडेड असतं. 15% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू ही तुमच्याकडे आज रेडी असणं अपेक्षित आहे. आणि 35 इज तुमचा जो मंथली इन्कम आहे त्याच्या 35% पेक्षा जास्त मोठा EMI असू नये. एखादं एक्झाम्पल घेऊन सांगाल तर? समजा माझं 20 लाखाचं पॅकेज आहे. ओके. सो मी 1 करोडच्या वर प्रॉपर्टी, 1 करोडच्या आसपास प्रॉपर्टी बघणं अपेक्षित आहे. ओके. सो 20 लाखाचं पॅकेज, समजा 1.5 लाख रुपये मंथली पगार आहे, तर त्याच्या 35% माझा EMI नाही जायला पाहिजे त्याच्यावर. ओके. आणि जे आपण 15 म्हणतो, तर 1 करोडच्या प्रॉपर्टीला माझ्याकडे साधारण 15 लाख रुपये तरी माझ्याकडे आज असले पाहिजे डाऊन पेमेंटसाठी. ओके. तो असा एक फॉर्म्युला आपण म्हणतो, पण प्रत्येक वेळेस फॉर्म्युलानच वर्क होत नाही. Correct. बऱ्याच वेळा रिअल इस्टेटमध्ये ऑपॉर्च्युनिटी फार मोठा रोल प्ले करते. कधी कधी चांगल्या ऑफर्स मिळतात, चांगले प्रोजेक्ट मिळतात, चांगले तुम्हाला आवडतील असा प्रोजेक्ट एक चांगल्या बजेटमध्ये अवेलेबल होऊन जातो. ज्या लोकेशनला तुम्ही बरेच वर्ष प्रॉपर्टी बघताय तिथे तुम्हाला मिळून जाते. सो ऑपॉर्च्युनिटी ऑलवेज प्ले अ मेजर रोल. आणि मला वाटतं बऱ्याचदा अपॉर्च्युनिटी खूप मॅटर करते, कारण एक तर दोघांचे जुळलं पाहिजे सूत की आपल्याला घर घ्यायचंय. नक्की त्याच्यात तुम्हाला घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे ज्यांचे घर गावाकडे आहेत त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे, आता घ्या तुम्ही घर, काय हरकत नाही.